भाजीला काहीच नसेल आणि काय बनवावं सुचत नसेल ना, तर आजीने आज इतकी मस्त अशी भाजी केली की चिकन मटनला सुद्धा मागं पाडेल एवढी चविष्ट अशी आजीने भाजी केलेली आहे. आता ती भाजी म्हणजे काय, तर आजीने एका भांड्यातनं एक वाटी बेसन पीठ घेतलं आणि त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली बेसन पिठामध्ये. आता बेसन पीठ आहे म्हणून आजीने हिंग टाकलेला आहे थोडासा. आता हे सगळं ना आजीने मिक्स केलेलं आहे, बेसन पीठ, हिंग, हळद आणि मीठ. आता हे ना मिक्स याच्या गाठी गुठळ्या आजीने सगळ्या व्यवस्थित फोडून घेतलेलं आहे. आता याच्यात आजीने एक कप दही घेतलेलं आहे, दही किंवा ताक. आता ते टाकलेलं आहे याच्यात आणि हे पुन्हा एकदा दही याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता कढई तापायला ठेवलेली आहे. आता त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल सगळं कढईला आजीने असं उलटणीने लावून घेतलेलं आहे. आता तेल तापलं आहे, कढई पण तापलेली. मग आजीने हे जे बेसन पीठ आणि दही, पाणी, मीठ, हळद, हिंग टाकलेलं मिक्स केलं ना, ते सगळं या कढईत टाकून दिलेलं आहे. आता हे चांगलं असं आजीने शिजून घेतलेलं आहे. पाण्याचं माप 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी पाणी आणि 1 कप एवढं असं दही किंवा ताक घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नव्हतं. आता याचा असा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे. आता पोळपाट घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि पोळपाटाला पण आजीने तेल लावून घेतलेलं आहे. आता हे शिजवलेलं जे बेसन पीठ आहे ना, बेसन पीठ आणि दही, ते सगळं या पोळपाटावर आजीने काढून घेतलेलं आहे. आता उलटणीला ती बेसन पीठ असं पांगून दिलेलं आहे, चिटकू नये म्हणून आजीने थोडं उलटणीला असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि ज्या कढईत बेसन पीठ शिजवलं ना, त्याच कढईत मध्ये आजीने पाणी उकळायला ठेवलेलं आहे, म्हणजे त्याचं बेसन पीठ पण निघून येईल. आता हे असं थापून अशी पोळी जशी लाटतो ना, त्या पद्धतीने थापून ते थंड व्हायला ठेवलेलं आहे पोळपाट. आता काय केलं आहे आजीने, थोडासा तुकडा असा भाजून घेतला, सुकं खोबरं असं भाजून घेतलेलं आहे. आता तवा ठेवला, कांदे भाजायला ठेवले होते, धने आणि फुटाणे मिक्स भाजून घेते. आता त्याच्यातच पुन्हा ते चुलीत भाजून घेतलेले तुकडे केले आणि तेही तेलात पुन्हा भाजून घेते. आता हे भाजलेलं आहे ना सगळं ताटामध्ये काढते आहे. 2 कांदे भाजून घेतले होते चुलीत, ते पण तेलात थोडेसे तळून घेते आहे. 2 ते 3 मिरच्या अशा त्या पण तेलात तळून घेते आहे. आजीने ना त्या भाजताना उडत्या म्हणून आजीने थोडंसं त्या कट केलं आहे. आता काय आहे, पाटा धुवून घेतला आणि त्याच्यात आता हे मसाला वाटून घेते आहे. आता सगळा मसाला आजी थोडं थोडं पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून, मीठ टाकल्यामुळं आजी म्हणते का मसाला पटकन असं वाटला जातो.
मीठ टाकून आजीने काही मी मसाला वाटलेला आहे. आता तीच कढईतलं पाणी काढून घेतलं, त्याच्यात तेलात हळद टाकली, काळा मसाला 1 चमचा टाकला. आता हा मसाला जो आहे वाटण केलेला तो मसालाही टाकून घेतला. मसाला चांगला असा या सुक्या मसाल्यात तेलात शिजून दिला. त्याला तेल सुटलेलं आहे. आता जे पाणी कढईत उकळलं होतं ना तेच पाणी आजी या भाजीला टाकते आहे. त्याच्यामुळे चव तर छानच येते, पण जे चिटकलेलं होतं कढईला बेसन पीठ तेही वाया जात नाही आणि त्याची चव भाजीमध्ये एकदम मस्त येते. एकदा ही भाजी नक्कीच बनवून बघा आजीच्या पद्धतीने. आता आजीने ना काय केलं आहे, ते पाणी थोडं थोडं असं उकळलेलं पाणी थोडं थोडं घट्ट पातळ अंदाज पाहते ना टाकलेलं आहे. भाजी थोडीशी सैलच म्हणजे पातळच ठेवलेली आहे आजीने. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मसाला वाटताना थोडं टाकलं होतं. आता भाजीला आजी म्हणे उकळी येऊन द्यायची. आणि आता आजीने ह्या बेसन पीठ थंड झालेलं आहे आणि एकदम मापात पाणी झालेलं आहे. इतक्या छान या बेसन पिठाच्या वड्या पडल्या होत्या ना, आजीने आवडीनुसार कट केलेलं आहे. अशा चौकनी जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही. हा बघा इतकी छान अशी वडी झाली होती. दही बेसन पिठाच्या वड्या. आता या सगळ्या सुट्ट्या केल्या आहे आणि लगेच निघालेल्या आहे. आता भाजी पण उकळलेली आहे. मग आजीने या त्या भाजीमध्ये ना हे सोडून दिलं आहे, जाळ मागं केलेलं आहे. इस्तो आहे ना तेवढ्याच याच्यात ही भाजी उकळती. हा बघा आणि आपली मस्त अशी भाजी झालेली आहे. एकदम साधी सोपी आणि चवीला मस्त अशी ही भाजी. एकदा नक्कीच बनवून बघा आजीच्या पद्धतीने.